मराठी, आवाज जनसामान्यांचा। इंदापूर तालुक्यात निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत असून तिरंगी लढाईमुळे विधानसभेच्या निवडणुकीला अतिशय महत्त्व आलंय। प्रचाराच्या धुमधडाका पूर्ण शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय। इंदापूरच्या निवडणुकीचा राजकीय सामना अतिशय अतिटटीचा होणार आहे यात शंकाच नाही। परंतु याच इंदापूर तालुक्यातील महत्त्वाची राजकीय मानली जाणारी आणि अतिशय मोठी बाजारपेठ असणाऱ्या भिगवण बाजारपेठेत सर्वसामान्य लोकांना इंदापूरचा आमदार कोण हवा आहे पहा काय म्हणालेत भिगवण बाजारपेठेतील ग्रामस्थ। याचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमच्या G9 मराठीनं। पहा भिगवणच्या जनतेला कोण पाहिजे इंदापूरचा आमदार। नमस्कार, G9 मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण भिगवणच्या या बाजारपेठेत आहोत। आज भिगवणमधील काही या हॉटेल शेजारी बसलेल्या काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की भिगवणच्या इंदापूरच्या भिगवणमध्ये हवा कोणाची, या भिगवणला इंदापूरला आमदार कोण हवा आहे, काही आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। चला तर मग आपण काही या आरोंदाई चहामध्ये बसलेल्या लोकांच्या काही प्रतिक्रिया घेऊया। नमस्कार, कोणतं गाव पाहुणं? अकोले। अकोला, बरं काय हवा आहे आता इंदापूरची, कोण होईल आमदार? हर्षवर्धन पाटील। हर्षवर्धन पाटील का बरं? हर्षवर्धनच पाटील का होतील? काय भाऊ ती भाऊ आहेत का? भाऊ असलं पण काय, पण नेमकं कशासाठी? नाही, भाऊची गरज आहे आम्हाला। भाऊंची गरज आहे। हा, भाऊंशिवाय कुठलंच पान आलं नाही तालुक्यातलं। पण आता ते मयूरसिंह पाटील तर त्यांना सोडून गेले, त्याचा काय फरक होईल का? कोणाचं? मयूरसिंह पाटील त्यांचे बंधू नाही, काय नाही फरक। काय नाही फरक पडणार। मग इंदापूरला हवा कोणाची म्हणायचं? हर्षवर्धन पाटील। म्हणजे यंदा आमदार म्हणून हर्षवर्धन पाटील होणार। हर्षवर्धन पाटील तिरंगी लढत असल्यामुळं तरी त्यातले त्यात आता काय तसा अंदाज बाळगू शकत नाही। आता काय तुमच्या मनात काय, मतदान कोणाला करायचंय? बघू, अजून टाइम आहे मतदानला, तसं काही आज काही सांगू शकत नाही। तिरंगी लढत असल्यामुळं होय। हा, बरं काय सांगा? आमदार आता सध्याच्याला तिरंगी लढत, जसं सागर भाऊने सांगितलं असं तिरंगी लढत आहे। पण तरी बी आता बघू, आता जास्त हवा कोणाची, कोण होईल जास्त तुम्हाला? हवा तर आता सगळ्यांचीच आहे, तिघाची पण आहे भरपूर। पण त्यातले त्यात आमदार कोण होईल, तुम्ही कोणाला मतदान करणार? मतदान बघू आता, करायचं त्याला करायचं, जे आपल्याला चांगला प्रतिनिधी वाटेल त्यालाच करायचं आपण। आपण तुमच्या मित्राने तर हर्षवर्धन पाटलांचं नाव घेतलं, पण आपण बघू, आपण त्यातून बी आपल्याला जी चांगला उमेदवार वाटेल, चांगला वाटेल माणूस मतदान तर त्याला एकाला द्यावंच लागेल ना. एकाला द्यायचंय आपल्याला। कोण होईल आमदार? बघू, तिघापैकी एकाला कोणा तरी देऊ आपण सांग ना, मतदान तर करायचं, काय होते त्याला सांगितलं? बघू आता, चला भाऊला देऊ। हर्षवर्धन भाऊलाच मग आधीच सांगायचं ना, देऊ भाऊला। हर्षवर्धन भाऊला माग भाऊला 20 वर्ष केलं, आता 10 वर्ष मधलं सुटलं, आता परत भाऊला एकदा चान्स देऊन बघू द्यायचं। म्हणजे हर्षवर्धन करायचं असं ठरवलं तर काय सांगा? 100% होईल, परिवर्तन होईल। 100% परिवर्तन। कुणाला मतदान देणार? तिघं बी तुल्यबळ आहेत, तरी पण मतदान कुणाला? आपलं मतदान राहील शेवटी हर्षवर्धन पाटलांना, हर्षवर्धन पाटलांना 100% राहील। आणि ते भरघोस मतांनी निवडून येते, कमीत कमी 25 ते 30 हजार मतांनी हर्षवर्धन पाटलांचा विजय पक्का लिहून घ्या। हर्षवर्धन पाटील निवडून येणार। 100%। आणि कुणीही कुठेही गेलं त्याचा काडेमाता फरक पडत नाही। शेवटी कसं असतं, जनता जनार्दन नाही, जनता ठरवते मतदान कोणाला द्यायचे ते। कसं असतं, आजकाल परिस्थिती अशी लोकसभेमुळे तुम्ही बघितलं, पवार साहेबांनी काय केलं, फक्त एकच सभा, एक म्हण आहे की इंदापूरवरून साधं एक हेलिकॉप्टर जरी गेलं तरी मतांतर परिणाम होतो। कसे प्रमाण आपलेच आहेत, प्रमाण आपलेच, फक्त पवार साहेबांमुळे 100% हर्षवर्धन पाटील निवडून येतील। म्हणजे हर्षवर्धन पाटलांची, म्हणजे हर्षवर्धन पाटलांसाठी पवार साहेबांनी एक सभा घेतली तरी बदल होतो, जनतेमध्ये बदल होतो असं म्हणायचं? 100%। शेवटी कसं आहे, तुम्ही बघितलं लोकसभेला काय केलं, कितीही लोकांनी म्हणजे सगळ्या गोष्टीचा वापर केला, पण शेवटी लोकशाहीमध्ये जो प्रत्येकाचा अधिकार आहे तोच त्याला मतदान करतो, असं आहे। म्हणजे तुमच्या मनात हर्षवर्धन पाटील फिक्स आहे? 100%, म्हणजे 100% फिक्स मध्ये फिक्स हर्षवर्धन। उद्याच्या 20 तारखेला, उद्याच्या 20 तारखेला नाही, येत्या 23 तारखेला हर्षवर्धन पाटील कमीत कमी 25 ते 30 हजार मतांनी त्यांच्या गुलाल पडेल, हे लिहून घ्या। आणि शेवटी हुशार माणूस आहे, अभ्यासून येते, आणि कॅबिनेट मंत्रीच्या लेवलचा तर्याचा माणूस येतो, असं आहे। शेवटी मी कोणाला आवडत नाही, सगळे विकास, मामा विकास करतात, भैयासाहेब विकास करतात, असं नाही। शेवटी भैयासाहेब नवीन उमेदवार आहे, असं नाही की ते, कसं आहे, शेवटी जो माणूस अभ्यास। G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, भिगवण, इंदापूर।